माळशिरस विधानसभा मतदारसंघाचे नूतन आमदार उत्तम जानकर आता आपल्याबरोबर काय सांगताल? आज पवारसाहेबांचा दौरा आहे, मार्केटमध्ये पवारसाहेब येत आहेत, कसं नियोजन असणार आहे? नक्कीच आज कोल्हापूरहून खास या गावानं EVMच्या विरोधामध्ये केलेलं बंड आणि या गावामध्ये जे लोकांवरती गुन्हे दाखल केलेले आहेत, गावावरती जी दडपशाही त्या ठिकाणी पोलिसांनी करण्यात आलेली आहे, या सगळ्याच्या गावकऱ्यांना भेटणं, त्यांच्या मनामध्ये काय आग आहे, काय उद्रेक आहे हे जाणून घेणं आणि या मार्केटवाडीमधून ही EVM हटवण्याची मोहीम चालू करणं, अशा पद्धतीच्या उद्देशानं पवारसाहेब त्या ठिकाणी येत आहेत. कुठेतरी आता आंदोलन तीव्र होईल असं वाटतं? नाही, नक्कीच हे कोणत्याही परिस्थितीमधून या देशामधून EVM जाणार हा उत्तमराव जानकर सांगतोय म्हणजे सांगतोय. काल राम सातपुते देखील ट्विट केलं होतं की शरद पवार यांनी केलेले विकास कामं पाहायला येणार आहेत. त्यांनी आल्यानंतर चांदापुरीचा कारखाना उत्तम जानकरने विकलेला बघायला यावं. त्याचबरोबर मोहिते पाटलांनी जे काही जमिनी पतसंस्था लुटल्यात त्याच्यावर देखील त्यांनी पाहणी करावी. नक्कीच रामशा सातपुते हा खुळा माणूस आहे आणि त्याला विकास केला आहे, तर तू मार्केटवाडीमध्ये मॉब पोलिंग घ्यायला घाबरतोय का? आणि मी राजीनामा देतोय, माझ्याबरोबर निवडणूक आयोगाकडे चल आणि त्या ठिकाणी दोघंही पराभूत आणि विजयी दोन्ही उमेदवार जर निवडणूक आयोगाला लेखी देत असतील की या ठिकाणी मतदान बनावट झालेलं आहे आणि त्याला निवडून येण्याची संधी आहे, त्यानं फार विकास कामं केलेली आहेत आणि राहिला विषय साखर कारखान्याचा, एखादी पिठाची चक्की काढ, उत्तम जानकरनं तो 300 कोटीचा कारखाना काढला आहे आणि चालू आहे, पाहिजे तर तुला शिपाई म्हणून त्या कारखान्याच्या गेटवर नेमतो, तेवढी माझ्याकडं म्हणजे नेमणुकीचे अधिकार आहेत. कारखाना विकला आहे का त्याच्यामध्ये माझा अधिकार आहे हे तुला सांगतो, पण तुला शिपाई म्हणून नेमणे एवढी माझ्याकडं त्या ठिकाणी हे आहे, अधिकार आहेत. पराजय झाल्यापासून कायम ते मोहिते पाटलांवरतीच बोलताना आपल्याला पाहायला मिळतंय. काल देखील त्यांनी आता मोहिते पाटील या आंदोलनाच्या मागे असल्याचं सांगितलं त्यांनी. नाही, राम सातपुते हा वाजवणारा देवेंद्र फडणवीसांचं डबडं आहे आणि ते वाजत राहणार आहे. त्याच्यावरती फार चर्चा करावी, त्याच्या फार हे करावं असा विषय नाही. विषय आहे EVMचा आणि EVMमध्ये या तालुक्यातली 1,09,000 एवढी मतं ट्रान्सफर झालेली आहेत आणि त्याचा आक्रोश आहे. तो आक्रोश पवारसाहेबांना या ठिकाणी बघायचा आहे आणि मग त्याला पुढं दिशा द्यायची आहे. लोकांवरती जे घाबरलेलं गाव आहे, 100 लोकांवरती गुन्हे दाखल केलेले आहेत. असं काय आम्ही पाप केलं होतं की आमचं मत गेलं कुठं हे आम्हाला मशीनमध्ये समजत नाही. आम्हाला VVPATमध्ये कसं ते चित्र अस्पष्ट केलं जातं, दुसरं स्पष्ट केलं जातं, त्याच्यावरचं फ्लॅश आउट केलं जातं हे समजत नाही. तर आमच्या गावामध्ये आमच्या गावानं काय केलं हे त्या गावाला बघायचं होतं आणि त्या गावाचं आतापर्यंतचा ट्रेड बघा, 4-5 महिन्यापूर्वीचा ट्रेड बघा की त्या गावामध्ये काय परिस्थिती आहे. आणि असं असताना या तालुक्यातल्या नुसता मार्केटवाडी नाही, 91च्या 91 ग्रामपंचायतीने ठराव केलेले आहेत, सह्यांची मोहीम केलेली आहे आणि असं सगळं मिळून आम्ही निवडणूक आयोगाकडे दाखल करतोय. इसका दूध का दूध और पानी का पानी हो जाएगा, इसमें कुछ ही संदेह नाही आहे. काल बॅनरबाजी देखील झालेली आपल्याला पाहायला मिळते. स्वागताचे बॅनर आहेत फडणवीसांच्या, सातपुतेंच्या. नाही, असं काही बॅनर लावला म्हणजे त्याला गावात मतं होतात. त्याला गाव कुठं आहे मार्केटवाडी हेच माहीत नाही. एक आजोबा दगडू मार्केट सांगत होती, तुम्ही त्या दिवशी होता त्या दिवशी, त्याला ते गावच माहीत नाही. त्याला विचारा धानोरं कुठं आहे, बोंडलं कुठं आहे, त्याला ह्या तालुक्यातली अजून 50-60 गावं माहीत नाहीत. हा बंपक आपला सोडलेला होता मोहिते पाटलांनी, त्यावेळी अडचणीतून त्याला संधी मिळाली, एवढाच विषय आहे. मोहिते पाटलांनी तुम्हाला सहकार्य केलं म्हणून कायम त्यांची हकालपट्टी व्हावीची मागणी देखील त्यांनी आता करतायत. नाही, त्यानं काय करावं ह्याच्यावरती मोहिते पाटलाची हकालपट्टी व्हावी किंवा त्यानं काय म्हणलं म्हणून होते. मोहिते पाटील हे या राज्याचं नेतृत्व डेप्युटी CM राहिलेले आहेत त्याला आणि त्यांची एक पॉवर आहे ह्या जिल्ह्यावरती, या तालुक्यावरती. सातपुतेला त्याचं स्वतःचं मत नसताना निवडून त्याने आणलं म्हणजे त्यांची पॉवर ही सातपुतेने मोजायची. सातपुतेने मोहिते पाटलाची पॉवर मोजायचा प्रयत्न करायचं काही कारण नाही. त्याला तुला ह्या तालुक्यात मत नसताना निवडून आणले, तुझं तुला, असा त्याचा हे आहे.
आज पवार साहेब येणार आहेत, अजून पुढे कोण कोण आहे? राहुल गांधी देखील तुम्ही नाव सांगितलं होतं. कसं पुढचे नियोजन? नक्कीच त्यांचंही दौऱ्याचं डिझाईन ते तयार करतायत. 8-10 दिवसाचा वेळ लागेल, परंतु राहुल गांधी, ममता बॅनर्जी, अनेक NDAचे लोक त्या ठिकाणी, काल BJ कोळसे पाटील आले होते, काही अजून मंडळी आज येणार आहेत. पण हा विषय लोकांच्या आत्मीयतेचा आहे, हृदयाला भिडणार आहे, लोकशाही संपवणार आहे, या देशाला अराजकतेकडे घेऊन जाणार आहे. यांनी पाठीमागेही 2-3 पुलवामा घडवलं आणि पुलवामामध्ये त्यांनी देशाची दिशा ड्रायव्हर्ड केली, दाखवली. आज आता लाडकी बहीण दाखवली आणि लाडकी मशीन चालवली. म्हणजे लोकांना समजूही नाही, छोटी राज्य सोडून द्यायची आणि मोठी राज्य ताब्यात घ्यायची. हे जे चालू आहे की जोपर्यंत लोकांची उसळी मारत नाही तोपर्यंत हेच त्यांना चालवायचं होतं. पण त्यांनी माळशिरस तालुक्यामध्ये हात घातला आणि त्यांच्या या EVMच्या बनावटीचा शेवट झाला, असं मी तुम्हाला ठामपणानं सांगतो. पवार साहेबांबरोबर कोण कोण येणार आहे आज? जयंत पाटील आहेत, वंदना चव्हाण आहेत, अजून बरीच त्यांची टीम आहे. सगळे लोक त्या ठिकाणी 9:15 वाजता येणार आहेत. कॅमेरामन आबिदसह रवी लवेकर, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.